सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत लहान मुलांमध्ये होणारा ॲनिमिया आणि त्याच्यावर करायचे उपाय. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, रक्ताचं शरीरातील प्रमाण, हिमोग्लोबिनचं शरीरातील प्रमाण कमी असणं हे सगळ्यांना माहीत आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळून येते आणि त्यावरच काय उपाय करायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर रक्त तयार होण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या गोष्टींची गरज असते तर लोहाची, विटामिन B12, विटामिन D, प्रोटीन्स या सगळ्या विटामिन्समुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती होत असते. रक्त निर्मितीसाठी हे सगळे घटक आवश्यक असतात आणि यापैकी एखाद्या घटकाची ज्यावेळी शरीरात कमतरता निर्माण होते त्यावेळी शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा देखील कमी होत जाते. शरीरात रक्त कमी प्रमाणात तयार होतं आणि रक्त ज्यावेळी कमी प्रमाणात असतं, हिमोग्लोबिन ज्यावेळी कमी प्रमाणात असतं त्यावेळी शरीराची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता देखील कमी होत असते आणि ही ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होणं हे आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा योग्य असणं हे अतिशय गरजेचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणजे WHO मार्गदर्शक तत्वानुसार लहान बालकांमध्ये म्हणजे 6 महिने ते 6 वर्षापर्यंतची जी बालक आहेत त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 11 पेक्षा कमी असेल तर यानंतर 5 वर्ष ते 12 वर्षापर्यंतची बालकं जी आहेत त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 11.5 पेक्षा कमी असेल तर आणि 12 वर्ष ते 14 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, मुली आहेत यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जर 12 ग्रॅम्स पेक्षा कमी असेल तर ही बालकं ॲनिमियाग्रस्त आहेत असं मानलं जातं. त्यांच्यामध्ये रक्तक्षय झाला आहे असं मानलं जातं आणि त्याच्यावर उपचार करणं हे आवश्यक बनतं. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या एका सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की 5 वर्षाखालील जवळजवळ 70% बालकांमध्ये ॲनिमिया आहे. आईच्या दुधात जरी लोहाचं प्रमाण कमी असलं तरी देखील ते लोह शरीरात शोषलं जाण्याची क्षमता ही अधिक असते. त्यातलं मॅक्झिमम जे लोह आहे, आयर्न आहे ते शरीरामध्ये शोषलं जातं आणि त्यामुळे 6 महिन्यापर्यंत बाळाला वेगळं असं लोह घेण्याची गरज नसते. बाळाला फक्त स्तनपान केलं तरी देखील त्याची लोहाची गरज ही 6 महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. परंतु बाळाला ॲनिमिया होण्याचा धोका कधी असतो तर बाळाला ॲनिमिया होण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे बाळाच्या शरीरात जन्मतःच लोहाचा साठा कमी असणं आणि बाळाच्या शरीरात जन्मतःच लोहाचा साठा कमी असण्याचं प्रमुख कारण म्हणजे आईच्या शरीरात लोहाचा साठा, लोहाचं प्रमाण हे कमी असणं हा असतो. त्यामुळे गरोदरपणात आणि डिलिव्हरीच्या वेळेस आईने आपलं हिमोग्लोबिन योग्य ठेवणं, 12 ते 15 ग्रॅमच्या दरम्यान आईचं हिमोग्लोबिन असणं हे बाळाला ॲनिमिया होऊ नये यासाठी अतिशय महत्वाचं आहे. बाळाचे वजन जर 2.5 किलोपेक्षा कमी असेल तर बाळाला जन्मानंतर 1 ते 1.5 महिन्यातच लोहाचे आयर्न सप्लिमेंट्स किंवा अतिरिक्त लोह हे चालू करावं लागतं. त्यामुळे पुढे ॲनिमिया होण्याचा धोका कमी होतो. आता ॲनिमिया होण्याची नक्की लक्षणं काय असतात तर ॲनिमियामुळे तळवे, हात, बोटे हे तळव्याचा भाग पांढरा दिसू लागतो, फिकट दिसू लागतो. यानंतर जेवण जात नाही, भूक मंदावते, वजन कमी होतं. जेवणाऐवजी खडू किंवा इतर पदार्थ, बर्फ खाण्याची इच्छा अधिक होते. भूक लागत नाही त्यामुळे अशक्तपणा जाणवतो, चिडचिडेपणा वाढतो. चक्कर येण्यासारखे त्रास देखील काही बालकांमध्ये बघायला मिळतात आणि जर हा ॲनिमिया सिव्हिअर असेल तर अधिक प्रमाणात जर रक्तक्षय झालेला असेल तर त्या मुलांच्या पायावर सूज येते, त्यांना धाप लागते, लवकर दम लागतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. अशी लक्षणं असतील तर ती नक्कीच ॲनिमियाची लक्षणं आहेत. या रक्तक्षयावर उपाय काय, या रक्तक्षयावर उपचार काय करायचे यासाठी बाळाचं वजन, बाळाचा गर्भाशयातील काळ, बाळाचं जन्मतः वजन, बाळाचा आहार
या सर्व गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. बाळाला कुठून रक्तस्राव होत नाहीये ना, बाळाच्या शरीरामध्ये जंतांचं प्रमाण आहे का, पोटामध्ये जंत झालेले आहेत का, या सगळ्या बाबींचा विचार करणं हे अतिशय महत्वाचं आहे. बाळाचा आहार, मुलांचा आहार, 12 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांचा आहार हा चौरस असणं हे अतिशय गरजेचं आहे. मुलांच्या आहारामध्ये पालेभाज्या, कडधान्य, फळं या सगळ्याचा समावेश असणं हे अतिशय महत्वाचं आहे. विटामिन्स सगळ्या प्रकारचे मुलांच्या पोटात गेले पाहिजेत. पालेभाज्या, अंडी यातून प्रोटीन्स मिळत असतात. प्रोटीन्सचा समावेश मुलांच्या आहारात असला पाहिजे आणि हा चौरस आहार घेतल्यामुळे मुलांचं अॅनिमियाचं प्रमाण जे आहे मुलांमधलं ते कमी होणार आहे. लोखंडाच्या भांड्यांमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या किंवा अन्नपदार्थ शिजवल्यामुळे देखील अन्नपदार्थांमधील लोहाची मात्रा वाढत असते. वाढीच्या वयातील मुलांना जर अॅनिमिया झाला, त्यांच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी झालं तर त्यांच्या मेंदूची वाढ कमी होते, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे अॅनिमियाकडे वेळीच लक्ष देणं हे महत्वाचं आहे. अॅनिमियाचा उपाय सोपा आहे, तो म्हणजे संतुलित आहार आणि लोहयुक्त जेवण, लोहयुक्त खाणं हाच याच्यावरचा सोपा उपाय आहे. त्यामुळे रक्तक्षयाकडे दुर्लक्ष करू नका, यावर वेळीच उपचार घ्या. अशाच प्रकारचे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.